अतिवृष्टीच्या त्रासाला कंटाळून एका वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं एका वृद्ध शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील ही घटना आहे। चंद्रकांत माळगे असं आत्महत्या केलेल्या 75 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचं नाव आहे। गेल्या काही दिवसात सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची मोठी हानी झाली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती, तांदुळवाडी, पिंजरवाडी, संगदरी या परिसरात देखील यंदा अतिवृष्टी झाली आहे। सततच्या पावसानं खरीप हंगामातील पिकं नष्ट झाली। हाताला काहीच येणार नाही या विवंचनेत शेतकरी चंद्रकांत माळगे होते। घेतलेलं कर्ज कसं फेडायचं हा विचार त्यांना सतावत होता, म्हणून त्यातूनच त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती माळगे यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। आमचे चंद्रकांत गुरुपदप्पा माळगे काल सकाळी शेताला गेले होते, म्हणजे शेताकडे बघण्यासाठी गेल्यानंतर तिथं सगळीकडे पाणी दिसायला त्यांच्या वावरामध्ये। तिथं उडीद होतं, मूग होतं, परत कांदे होते। हे पिकाला बघून त्यांनी मानसिक त्रास करून घेतल्यावर मी संध्याकाळी आमचा भाऊ घरला आल्यानंतर पत्र्या शेडमध्ये एका वाशाला दोरी गुंडाळून आत्महत्या करून घेतली पाहिजे करून। काय शेतामध्ये उडीद आहे, तूर आहे, मूग आहे, कांदा आहे। ही अतिवृष्टी पाऊस लय भयानक झाला आमच्याकडे। दरम्यान या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। याबाबतची अधिक माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली आहे।